वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी डोंबिवलीमधली डोंबिवली रेल्वे स्टेशन हे जुगाराचा अड्डा बनल्याचं पाहायला मिळतंय, कारण अधिकाऱ्यांशी संगनमतानं या ठिकाणी बेकायदेशीर धंदे सुरू असल्याचं पाहायला मिळालंय। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी या स्टेशनची पाहणी केली आणि या पाहणी दरम्यान डोंबिवली स्टेशनवर जुगार अड्डा सापडलाय। तर दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। डोंबिवलीमधली ही दृश्य आहेत आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं आणि आरपीचे रेल्वेचे अधिकारी यांच्या संगनमतानं या ठिकाणी बेकायदेशीर धंदे सुरू असल्याचा आरोप करण्यात येतो आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अशी देखील मागणी आता होऊ लागली आहे। कोण आहे भास्करांना? कोण आहे? आपका नाम क्या है? किती वर्षापासून चालू आहे? 3 महिने 3 साल हो गए। मध्ये बंद केलेलं ना। हे रेल्वेने परवानगी दिली आहे तुम्हाला? हप्ते कोणाला देतात? भास्करांना देतो। अनेक वर्षापासून आता साहेब एक मिनिट इथं थांबा, एक फोटो काढा। त्याला आरपीएफ बोलायला घ्या साहेब। आरपीएफ जीआरपी स्टेशन मास्टर सगळे थोडं मागे बिंदास मटका चालू है यहाँ पर। अरे सेक्टर खाली है ना, आप यहाँ से आपकी जिम्मेदारी होती है। मेमो दिया गया तो ये पुलिस का करने दी आपको थोडं मागे बिंदास मटका चालू है यहाँ पर। अरे सेक्टर खाली है ना, आप यहाँ से आपकी जिम्मेदारी होती है। मेमो दिया गया तो ये पुलिस का करने दी आपको आता अचानकपणे इथे आला आणि ते सगळं राजरोसपणे मटका सुरू होता, व्हिडिओ बनवणं सुरू होता। याच्यामध्ये आरपीएफ जीआरपीएफ स्टेशन मास्टर या सगळ्यांचे याच्यामध्ये व्हिडिओ बघत आहे। सगळ्यांनी याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत, त्याच्यामुळे हे राजरोसपणे सुरू आहे। मटका वगैरे असं काय प्रकार तिथं मिळून आलेले मटका वगैरे फक्त ऑनलाईन नोटीस जी आहे आणि व्हिडिओ गेमचे जे जो आहेत त्याप्रमाणे साहित्य मी बघितलेलं आता मी स्वतः चेक केलं। स्टेशन मॅनेजर होते, यातलं काय कारवाई करायची कायदेशीर सगळ्या गोष्टी आता परवाना आहे का सगळ्या गोष्टी लिगली आपण चेक करून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत। आरपीएफ आणि स्टेशन मॅनेजर करुडे साहेब यांची चर्चा करून त्याप्रमाणे पुढील कारवाई जर चुकीचं काय आढळून आलं त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल।